कुठल्या टीव्हीवरती याच्यावर चर्चा झाली का? एक विधानसभेचा आमदार ज्याला 40,000च्या मतांनी निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत, हे गोप्या गोप्या म्हणतायत. कुठं डेबिट झालं नाही, कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही. म्हणजे ह्याला हे मान्य आहे. मला गोप्या म्हणलाय ना, मला म्हणून दे रे, मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे. मला गोप्या म्हणला काय आणि काय मला त्याचा फरक पडत नाही. मग मी तुला जनत्या म्हणलं तर चालेल का? चालेल का? मी म्हणणार नाही, पण असं म्हणलं तर चालेल का? अरे त्या जनतेला माझं चॅलेंज आहे. माझे हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली. ते वाळव्याचं कुत्र म्हणत होतं की त्याला पोरं हुडकायला चालले. त्या जनतेला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आवाहन करतोय बिरोबाच्या बनातला. तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल. आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडळकरला ईश्वरपूर मध्ये यायचं की वाळव्यात यायचं, दिनांक वार आणि वेळ मला सांगा. माझ्याकडे पोरं यायची गरज नाही, ती तुमच्यात हिंमत नाही. दर्शकांनो, मी तुम्ही सांगाल तिथं येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे. जायचं ना? विनंती आहे, त्याला सांगा असं गोपीचंदला बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे. गोपीचंद फकीर माणूस आहे ना. मला आगे माफीच्या तुम्ही मला किती जरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तरी मी घाबरत नसतो. अरे मेरे जैसा बनने की तुम छोड़ दो. अरे मेरे जैसा, मला ज्यांना ज्यांना वाटते गोपीचंद पडळकरच्या डोक्यात जायचं आहे त्यांच्यासाठी मी एक वाक्य म्हणतो. डोंट इव्हर ट्राय टू गेट इनसाइड माय हेड. डोंट इव्हर ट्राय टू गेट इनसाइड माय हेड. इट्स अ डार्क फॉर यू. तुम्ही जर माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्यासाठी काळी कुट्ट अंधाराची रात्र असेल, हे लक्षात ठेवा. त्याला वाटतंय गोपीचंद मध्ये मेंढरा मागचा आहे. होय, मेंढरा मागच आम्हाला आमचा ओव्या गाणारा मेंढरा मागा असतो. तो शाळा शिकलेला नसतो, पण अख्खं रामायण ओवी मध्ये गातो. आमचा मेंढरा मागा असतो, तो तिथं शाळेत गेलेला नसतो, परंतु अख्खी गीता त्याला पाठ असते. त्यानं कुणाकडून तरी वाचून घेतलेलं असतं. आमचा 10वीचा 12वीचा MPSCचा पोरगा सुद्धा रात्रंदिवस अभ्यास केल्याशिवाय त्याला एका वाक्यातलं उत्तर लिहिता येत नाही. पण मेंढरा मागे जाणारा माझा मेंढका अख्खा इतिहास सांगतो. ही बुद्धी आम्हाला बिरोबाला दिलेली आहे, ही बुद्धी आम्हाला परमेश्वरानं दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणाले होते, जगा पण वाघासारखं जगा, शेळीसारखं तुम्ही जगू नका. डॉक्टर बाबासाहेब बोलले होते जगा पण वाघासारखं जगा. आणि बाबासाहेब बोलले होते मला जेवढं आयुष्य मिळेल तेवढं मी वाघासारखं जगेल. आणि या देशातल्या जे लोक आम्हाला गुलाम करतायत त्या लोकांना त्यांची जागा दाखवून देईल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी तेच केलं. ते वाघासारखे जगले आणि म्हणून तुम्हाला पण वाघासारखं जगावं लागेल. जगणार की नाही? कुणाला वाटते वाघासारखं? अरे सांगलीमध्ये म्हणले महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा आणि मला पुढचं ऐकून घ्या. जयंत्या आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये सांगलीमध्ये प्रेस यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडळकरला ईश्वरपूर मध्ये यायचं की वाळव्यात यायचं, दिनांक वार आणि वेळ मला सांगा. माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे, ती तुमच्यात हिंमत नाही. डरपोकानो, पण मी तुम्ही सांगाल तिथं येतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे. जायचं ना?
माझी विनंती आहे, त्याला सांगा असं गोपीचंदला बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे.